आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज, उपविभागीय कार्यालय उदगीर। आमरण उपोषण 4 दिवस, तरी पण संबंधित विभागाचे उपोषणाकडे दुर्लक्ष। सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख दिनांक 29 एप्रिल 2026 पासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या: नंबर 1, डिग्रस मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेतील अतिक्रमण हटवा व अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा। नंबर 2, मनोज गॅस एजन्सी बेकायदेशीर गोडाऊन व महाराष्ट्रात उदगीरमध्ये टंचाई असताना कमालनगरमध्ये अनाधिकृत ठिकाणी गॅस जमा करून विक्री, त्यावर कारवाई। नंबर 3, नगरपरिषद उदगीर बॅनरकर घोटाळा, त्यावर कारवाई करणे। अशा प्रमुख 3 मागण्या घेऊन पुराव्या निश्चित तक्रार दाखल करून त्यावर कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी आमरण उपोषणास बसले असता संबंधित विभाग झोपल्याचे सोंग करत असल्याचे दिसून येत आहे। आतापर्यंत तीव्र उन्हाचा तडाखा असताना उपोषणकर्त्यास भेट देऊन त्यांची कसलीही समस्या जाणून न घेता झोपेचे सोंग करत असल्याचे संबंधित प्रशासन दिसत आहे, अशी भावना उपोषणकर्ते हमीद शेख यांनी व्यक्त केली आहे। आदाब, मी शेख हमीद राहणार डिग्रस मागील 3 दिवसापासून उपविभागीय कार्यालय उदगीर समोर आमरण उपोषणास बसलो आहे। आमरण उपोषणास नाइलाजास्तव संबंधित प्रशासन कारवाई करत नाही व डिग्रस येथील मुस्लिम कब्रस्तानवर अतिक्रमण करण्यात आलं आहे। मागलच्या अनेक वर्षापासून वाद आहे। सर्व दस्तावेज मुस्लिम कब्रस्तानचे, वक्फ बोर्ड असो, भूमी अभिलेखा असो, ग्रामपंचायत नमुना नंबर 8 असो, सर्व काही असताना जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने तिथे अतिक्रमण करण्यात येत आहे। याची प्रशासन सुद्धा दखल घेऊन 2009 मध्ये वाद मिटवलेला असताना परत त्या जागी अतिक्रमण करण्यात आलं आहे। 2009 मध्ये जो पंचनामा झाला आहे त्याची अंमलबजावणी दोन्ही पक्षांनी करावी हे तहसीलदार साहेबांनी सांगितले असताना व तेथील अतिक्रमण काढून घेण्याचे पत्र काढले असताना परत त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं आहे। यासाठी आमरण उपोषण मागील 3 दिवसापासून चालू आहे। व तसेच दुसरा विषय आहे, मनोज गॅस एजन्सी उदगीरमध्ये गॅसची टंचाई असताना अनाधिकृतपणे कमालनगर येथे नेऊन मोठ्या प्रमाणात गॅस साठा करून एक ऑफिस तिथे बनवून गॅस वितरित केले जात आहे व नागरिकांना त्रास होत आहे। व तिसरा विषय आहे उपोषणाचा, उदगीरमध्ये अमाप असे बॅनर लावले जात होते, नागरिकांना त्रास होत होता व त्या बॅनरचा कर हा नगर परिषदेला जमा होत नव्हता। मागील एका वर्षामध्ये फक्त 277 बॅनरचा कर नगर परिषदेला जमा झाला आहे व करोडो रुपयाचा कर नगर परिषदेचा चुकवला गेला आहे। हे माहितीच्या अधिकारातून सिद्ध झाल्यानंतर सीओ हे या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करत नाहीत, यावर कारवाई झाली पाहिजे। असे 3 विषय घेऊन प्रशासनाच्या विरोधात आम्ही आमरण उपोषणास बसलो आहे व प्रशासन याची दखल घेत नाही, हे एक निदर्शनीय बाब आहे। सर्व प्रशासनास, संबंधित प्रशासनास विनंती आहे की मला न्याय मिळाला पाहिजे व संबंधितावर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद।